तुमचं बाळ जर 3 महिन्यापेक्षाही लहान आहे आणि त्याला ताप आलाय तर थांबा. हा रील तुमच्यासाठी आहे. जर आमच्या बाळाचा ताप आहे तो 99.5 डिग्री फॅरनहाइटच्या वर आहे किंवा 37.5 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे ना, तर ह्या स्थितीला आपण नॉर्मल नाही म्हणत. ही इमर्जन्सी आहे, ही आपत्कालीन मानलं जातं. घरगुती उपाय करू नका किंवा आपण स्वतःहून बेबीला मेडिसिन्स देऊ नका. लास्ट टाइम दिले होते ना तेच देते किंवा मोठ्या बाळाला दिले होते ना तेच देते. नाही. ताबडतोब बाळाला घेऊन बालरोग तज्ञ किंवा पिडियाट्रिशियन कडे जा. मी एक रील बघितला ज्याच्यात असेच घरगुती उपाय सांगितले होते आणि त्याच्या खाली बऱ्याचशा पेरेंट्सनी कमेंट केला होता, माझं बाळ 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, 5 महिन्याचं असे आहेत. काय मी हे उपाय वापरू शकते का? तर नाही. पालकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. लहान मुलं जी लेस दॅन 3 मंथ्स एज असतात ना, त्यांची प्रतिरोधक शक्ती, प्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी जी आम्ही म्हणतो ना, ती खूप कमी असते आणि अगदी सौम्य दिसणारा ताप सुद्धा गंभीर संसर्गाची लक्षणं असू शकतो. सो इन्स्टेड तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही बघायला पाहिजे की बेबीला रेड फ्लॅग सायन्स आहेत का? म्हणजे अशा काही सायन्स ज्याच्यात तुम्ही लगेचच डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. जसं बेबीला ताप आहे आणि बेबी दूध पीत नाहीये, नीट दूध पितच नाहीये आणि बाळ फार सुस्त आहे, चिडचिड आहे, अंग एकदमच सैल सोडून आहे, म्हणजे कसंही धरलं तर अस्तं पडून आहे. ओके, श्वास घ्यायला त्रास होतो, फार जर जलद श्वास घेते तर फास्ट फास्ट श्वास घ्यायलाय किंवा ओठ बेबीचे निळे पडायलेत, त्याला सतत उलटी व्हायले, त्याला जुलाब व्हायला, त्याला फिट्स यायलेत म्हणजे सीजर्स झटके येणं म्हणतो ना ते, किंवा अंगभर रॅश आले किंवा कशा तरी टाईपचे पुरळ आलेले आहेत. थोडक्यात काय तर 3 महिन्यापेक्षा लहान बाळ आहे आणि त्याला ताप आलाय ना, तर ताबडतोब तुमच्या पिडियाट्रिशियनकडे म्हणजे लहान मुलाच्या डॉक्टरकडे त्याला घेऊन जा आणि त्यांचा सल्ला घ्या. लहान बाळ जी असतात ना ती पटकन आजारी पडू शकतात आणि ते भरपूर भयंकर लक्षणं सुद्धा होऊ शकतात. म्हणून लवकर निर्णय घेणे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी मला डॉक्टर पूनम संभाजीला फॉलो करा आणि सध्या हा रील आहे ना तो शेअर करा. बाय बाय.